फॅशन बोले तो लिबर्टी. दिलीप कारंपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला व्यवसायाबद्दल माहिती देणार आहे. म्हणजेच ब्युटीक किंवा टेलरिंगचं शॉप कसं चालवायचं याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. सर्वात आधी ज्या महिला घरगुती व्यवसाय करतात त्यांच्यासाठी ही गोष्ट फार महत्वाची आहे. बऱ्याच महिला घरातूनच आपला व्यवसाय करत असतात. त्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम फारच उपयोगी पडणार आहे. घरातून जर व्यवसाय केला तुम्ही तर त्याला आजूबाजूचे लोक फार महत्व देत नाही आणि आपल्याला मिळणारी शिलाई ही फार कमी असते. तर घरातून व्यवसाय करण्यापेक्षा महत्वाचं म्हणजे एखादं छोटं दुकान आजूबाजूला घ्यायला पाहिजे. आता दुकान घेणं म्हणजे फार सोपी गोष्ट नाही, परंतु तुम्ही सुरुवातीला दुकान भाड्याने घेऊ शकता. आणि तुम्हाला जर एकटीला अवघड जात असेल दुकान भाड्याने घ्यायला तर दोघी तिघी मिळून तुम्ही हा दुकान भाड्याने घेतलं पाहिजे. दोघी तिघी जर पार्टनर झाला तर फारच मोठा फायदा होऊ शकतो. कारण भाडं एकीला भरावं लागतच नाही, दोघी तिघी मिळूनच भाडं भरणार आहे आणि जे काय उत्पन्न होईल तेही दोघी तिघी मिळूनच आपण घेणार. आता दोघी तिघी मिळून व्यवसाय करायचा म्हणजे थोडा अवघडच ना, असं सगळ्यांना वाटत असेल. पण काहीच अवघड नाही. जर एकटीने व्यवसाय केला, दुकानात केला किंवा घरी केला तर त्याचं उत्पन्न फारसं मिळत नाही. आणि दुसरं म्हणजे आपल्याला वेळच मिळत नाही. इतर कामांसाठी आपल्याला वेळच उरणार नाही. तर त्यासाठी महत्वाचं म्हणजे तुम्ही घरी व्यवसाय करा अथवा दुकानात करा, कोणाला तरी हाताखाली मदतीला घेतलंच पाहिजे किंवा पार्टनर केलंच पाहिजे. आता व्यवसाय करायचा म्हणलं तर एकट्याने कधीच कुठलाही व्यवसाय होऊ शकणार नाही. आपण बघतोच मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभ्या राहतात, त्या काय कोणी बिल्डर एकटा बांधतो काय? मोठे मोठे मॉल मध्ये आपण जातो, तिथे एकटाच माणूस चालवत असतो का? तिथे कित्येक लोक मदत करत असतात, मदतीला असतात. शिवाय कुठलंही काम असेल तर टीम वर्कनेच काम पूर्ण होतं आणि वेळेत होतं आणि थोड्या वेळात जास्त उत्पन्नाची संधी असते. समजा उदाहरण एखाद्या किराणा दुकानाचं घेऊ, छोट्या किराणा दुकानाचं. त्यात एकटाच माणूस आपला माल देत असतो, विकत असतो, पैसे घेत असतात, चालू असतं. आणि त्यालाच तुम्ही जोडीला एखाद्या मोठ्या मॉल्सचं उदाहरण घ्या. कित्येक वस्तू असतात त्या मॉल्समध्ये आणि गिरायकही प्रचंड प्रमाणात असतं. आणि तिथं गेलं खरेदीला तर एक वस्तू नाही, आपण अनेक वस्तू घेण्याचा मोह होतो. मग आता पहा बरं, दोन्ही दुकानातला फरक पहा बरं. कोणाचं उत्पन्न वाढलेलं असेल जास्त? उत्पन्न थोड्या वेळात जास्त वाढलं पाहिजे, हे महत्वाचं सूत्र लक्षात. महिना 10,000 मिळवणं आणि महिन्याला ₹1,00,000 मिळवणं यात नक्कीच फरक आहे. म्हणजेच आपल्या हाताखाली नेहमी दोघी तिघींना चौघींना कामाला ठेवा, त्यांना ट्रेन करा. त्यातली एखाद दुसरी पळून गेली तरी चालेल, दुसऱ्या तर असतातच ना. आणि आपल्याला जे काम येतं ते इतरांना शिकवलं पाहिजे. याच्यामुळे काय आता आपलंच काम चांगलं होतं. आता आपल्या हाताखाली जर 4 चौघी असतील तर पहा बरं, ब्लाऊज जर एकटी शिवत बसले असेल तर 4-5 ब्लाऊज तयार होतील. पण तेच जर 4-5 जणी मिळून काम करत असतील तर पहा 15-20 ब्लाऊज तर नक्की एका दिवसात तयार होतात. म्हणजे उत्पन्न कसं वाढेल? एकट्याने वाढेल का 4 चौघी मिळून केलेलं कामाने वाढेल? तर हा विचार नक्की डोक्यात घ्या आणि नेहमीच मदतीला माणसं ठेवा, जास्त ठेवा आणि इतरांनाही ट्रेनिंग द्यायला सुरू करा. कारण तुम्ही बघताच मोठ्या मोठ्या बँका, मोठ्या मोठ्या इंडस्ट्री कामाला ठेवण्यापूर्वी ट्रेनिंग देतातच ना. मग आपणच का मागे राहायचं? तर तुम्ही जरूर इतरांना ट्रेन करा
आणि आपल्या हाताखाली कामाला ठेवा. एकटीने व्यवसाय कधी करूच नका. आणि दुकानाचे आता गोष्ट, दुकान जर तुम्ही भाड्याने घेतलं असेल, दोघी तिघी मिळून घ्या, दोघी मिळून पार्टनर घ्या. बऱ्याच लोकांना पार्टनर म्हणजे अरे पार्टनरशिप चालेल का नाही चालेल ही शंका असते. ही शंका डोक्यातनं काढूनच टाका. दोघींनी मिळून दुकान भाड्याने घ्या आणि दुकान घेतलं तर चांगल्या स्पॉटला घ्या, चांगल्या लोकेशनला घ्या. अगदी 1000-2000 भाड्याची दुकानं मुळीच घेऊ नका. चांगले 10-15 हजार रुपये भाडं असलेलं दुकान घ्या आणि त्याचा डिस्प्ले भारी करा. कारण जसं तुमचं दुकान मोठं असेल त्या प्रमाणात शिलाई मिळते आणि त्या दृष्टीने तुमच्याकडे बघितलं जातं. आणि दुकान भाड्याने घेतलंच असेल तर पहिल्याच दिवशी 50-60 ब्लाउज आपलेच तयार करून ठेवा, 50-60 ड्रेस तयार करून ठेवा आणि त्याचा डिस्प्ले छान करा. आणि आजूबाजूला माहितीपत्रक छापा, जाहिराती द्या. कारण आजकाल सगळं मार्केटिंगचं युग आहे. तुम्ही काम कसं करता याला महत्व नसून तुम्ही प्रेझेंटेशन कसं करता कामाचं याला फार महत्व आहे. कारण काम तर सगळेच करत असतात. साधा टेलरही करतो, साधी महिलाही काम करत असते. पण तेच एखादा टेलरही फार मोठं नाव असतं, एखाद्या टेलरचं, एखाद्या बुटीकचं. मग त्याच्यातील तफावत तुम्ही शोधा आणि त्याप्रमाणे तुम्ही दुकान चालवा. तुम्हाला आत्ताच सांगितलं, जेवढं मोठं दुकान असेल तेवढा तुम्हाला माल वाढवावा लागेल आणि गिराईकही येत राहील तुमच्याकडे. आणि सुरुवातीला मुख्य म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात करता भरपूर जाहिरात करा, आजूबाजूला माहितीपत्रक वाटा आणि दुकान सुरू झाल्यावर रोज तुमच्या मैत्रिणींना दुकानात गप्पा मारायला बोलवा. संध्याकाळी आपल्या दुकानात गर्दी असेल तर इतर महिलाही आपल्या दुकानात येऊन गर्दी करत असतात. हे महत्वाचं सूत्र लक्षात ठेवा. महत्वाचं म्हणजे भाड्याने दुकान घेण्यापेक्षा दोघी तिघींनी मिळून जर दुकान विकतच घेतलं तर ते जास्त फायद्याचं ठरेल. कारण 2-4 वर्षात दुकानाची किंमत नक्कीच वाढते. म्हणून भाड्याने घेण्यापेक्षा जरूर विकत घेण्याचा प्रयत्न करा. आणि महिलांकडे पैसे असतात मला माहिती आहे, तर पैसे बाजूला ठेवण्यापेक्षा दुकानात इन्व्हेस्टमेंट करा. ते नक्कीच तुम्हाला फायद्यात जाणार आहे. एक तर व्यवसाय पण होईल आणि आपल्या असेटची व्हॅल्यू पण वाढत जाईल. आता पुढची गोष्ट, सगळ्यांना वाटतं मला चांगलं काम आल्यावरच आपण दुकान चालू करू, घरी व्यवसाय चालू करू. ही गोष्ट तुम्ही डोक्यातनं काढूनच टाका. काम आलं म्हणजेच दुकान उघडायचं हे विसरून जा. कारण मोठ्या मोठ्या बुटीक, मोठ्या मोठ्या दुकान तुम्ही जर गेला तर स्वतः काय मालक कटिंग करत नाही, शिवत नाही, काही करत नाही. ते चांगले मास्टर हाताखाली ठेवतात, चांगले शिवणारे ठेवतात, त्यांना चांगला पगार देतात आणि ती माणसं कटिंग करतात, शिवतात आणि दुकानात आपल्याला ते लावलेले दिसतात. तर तुम्हाला काम आलंच पाहिजे ही गोष्ट डोक्यातनं काढूनच टाका. तुम्ही सुरुवातीला एखादा चांगला मास्टर ठेवा, त्याकडनं कटिंग करून घ्या, चांगल्या शिवणाऱ्यांना द्या. सुरुवातीला काही दिवस तुम्ही त्यांना थोडा पगार जास्तच द्या आणि कायम पगार देतच राहा. कारण आपल्याकडची माणसं कुठेही जाणार नाही. कारण जगामध्ये लेबरचा प्रॉब्लेम हा फारच वाढत चाललेला. तुम्ही ज्या प्रमाणात त्यांना पगार देता त्या प्रमाणात ते तुमच्या कामाला मदत करतात. तुम्ही अगदी तुम्हाला वाटलं थोडा कमी पगार देता तर ती माणसं कधीही आपल्याकडे काम करत नाही. आता तुम्ही म्हणाल काम नाही आलं तर कसं काय दुकान चालवायचं, तर मास्टर तर तुम्हाला मदतीला आहेच आहे. शिवाय आमची लिबर्टीची तयार पेपर कटिंगची पुस्तकं तुम्हाला भरपूर मदतीला मिळतील. ही पुस्तकं तुम्ही वापरा. फक्त अंगावर माप घ्यायचं आणि यातलं त्या मापाचं कटिंग ठेवून वापरायचं. तर अशा सगळ्या प्रकारची लिबर्टीची पुस्तकं आहेत. ब्लाउज आहे, ड्रेस आहेत, गळ्याचं पुस्तक आहे, गाऊनचं पुस्तक आहे, शॉर्ट टॉपचं पुस्तक आहे. अंगावर माप घ्यायची आणि हे ठेवून कट करायचं. तुम्हाला यात काही शंका असेल, अडचणी असेल तर आमच्या 9850-150-430 या मोबाईलवर फोन करून तुम्ही तुमच्या अडचणी विचारू शकता.
आणि हे सगळं करण्यासाठी एखादा छोटा कोर्सही तुम्हाला फारच उपयोगी पडू शकतो. कुठेही तुम्ही कोर्स करा, चांगल्या ठिकाणी करा. आणि लिबर्टी इन्स्टिट्यूटचं नाव तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. गेल्या 25-30 वर्षापासून आपले कोर्सेस चालू आहेत. इथे जरूर एखादा छोटा कोर्स करा, तो तुम्हाला फायदेशीरच ठरणार. आमच्या युट्यूबवरच्या सगळ्या व्हिडिओ तुम्ही पहा आणि त्यांना लाईक करा. आणि काय अडचण असेल तर आम्हाला जरूर ईमेल करा किंवा आमच्या फोन नंबरवर संपर्क करा. आमचा संपर्काचा पत्ता आहे 9850 150 430.